व नाणेफेकीसाठी या इनिंग ब्रेक मध्ये यायचंय. हरी ड्रीम 11 या संघाकडून पहिलं षटक घेऊन सज्ज झालाय. सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला यांच्या मार्फत पाहायला मिळते. सुरेख पद्धतीचा चेंडू आणि सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण. संकेत आले होते चेंडूवर. संकेत कदम यांच्या नेतृत्वाखाली हा संघ आज आपल्याला खेळताना दिसतोय. ड्रीम 11 वन टीम वन ड्रीम असं स्वप्न घेऊन या मैदानाच्या आतमध्ये उतरला. आपण जर विचार केला श्री तिसाई चषकातील तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता ड्रीम 11 हा संघ. हरी दुसरा चेंडू घेऊन सज्ज झालाय. धावाचा श्री गणेश झाला एका धावेनी. सुरेख पद्धतीचा चेंडू परंतु एकच धाव घेतली जाईल. फेकी करण्याच्या तयारीत होते परंतु फेकी केली नाही. एक धाव नक्कीच अंकित केली गेली. जर ड्रीम 11 या संघाचा विचार केला तर अनेक यंगस्टर आपल्याला बघायला मिळतात. यश असेल, करण, सूरज मागाडे, संकेत कदम असे अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. अनिकेत व संकेत ही जोडी सुद्धा आपल्याला गोलंदाजीमध्ये भेदक मारा करताना दिसते. साईबाबा पिसवली विपक्ष ड्रीम 11. सुरेख पद्धतीचा चेंडू फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु काय चेंडू टाकलाय बघा. चेंडूचा टप्पा पडला, वळण घेतला आणि फलंदाजाच्या अंगाला जाऊन भिडलाय. इट्स अ डॉट बॉल. चेंडू फलंदाजाच्या पायाला लागला नसता तर नक्कीच त्रिफळाची झाला असता फलंदाज, परंतु काय गोलंदाजी करतोय हरी. चेंडू झालेले तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा अंकित झालेल्या आहेत त्या दोन्ही आकड्यावरती. सुरेख पद्धतीचा चेंडू इटचा आणि प्रिन्स होते चेंडूवरती. 4 चेंडू 3 धावा आपण बघत आहोत. स्वर्गीय मनोहर वसंतराव शिंदे व स्वर्गीय गणेश बाबूराव मोरे यांच्या स्मरणार्थ SM बॉयज क्रिकेट चषक 2022चे हे पर्व आजचा दिवस दुसरा चालू असलेला सामना आपण बघतोय. ड्रीम 11 विपक्ष श्री साईबाबा पिसावली. सुरेख पद्धतीचा चेंडू कुठेतरी चुकीची फेकी केली ती परंतु चुकीचं क्षेत्ररक्षण. त्वरित फेकी करायला हवी होती. नक्कीच पाहूया ही चूक किती महागात पडेल. निस्तेजचा विकेट नक्कीच यांनी सोडलाय परंतु किती महागात पडेल हे आपल्याला येणाऱ्या काही वेळातच कळेल. प्रेक्षकांकडून आम्हाला सांगितलं जात आहे की स्कोर झाला पाहिजे तरच मॅचला मजा येईल, कारण की त्यांना माहिती आहे ड्रीम 11 व साईबाबा पिसवली तोडीस तोड असे संघ आहेत. दोन्ही बलाढ्य असे संघ. एक संघ पिसवली या विभागाला बिलॉंग करतो तर एक संघ कैलासनगर या विभागाला बिलॉंग करतो. सुरेख पद्धतीचा चेंडू फलंदाज बॉक्स आउटच्या स्वरूपात माघारी परतलाय. का उल्हास उत्साह पाहायला मिळतोय ड्रीम 11 या संघामध्ये. डीजे विकेट नंतर आपण टीम मीटिंग घ्यायची नाही मित्रांनो. हे स्ट्रिक्ट नियम आहेत स्पर्धेचे, ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत, अन्यथा तुम्हाला पेनल्टी लावली जाईल. नवीन आले फलंदाज पद्धतीचा एक अंकित केली गेली आणि त्याचा विचार केला तर अनेक चांगल्या संघाकडून आपल्याला खेळताना दिसतात. नक्कीच वय वर्ष जरा कमी आहे, वयाने छोटे आहेत, परंतु अनेक मोठ्या संघाकडून रिप्रेझेंट केलं व आज आपल्या होम टीमलाच म्हणजे ड्रीम 11 या संघाकडून खेळताना दिसत आहेत. नवीन आलेला फलंदाज जितू स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये जर्सी नंबर 8. पंचांचा निर्णय येस इट्स अ वाईट बॉल. ऑफ स्टंपच्या खूप बाहेर होता चेंडू, वरून वाईट चेंडू घोषित केला गेला.
सुरेख पद्धतीचा चेंडू, एक धाव नक्कीच अंकित केली गेली. संयमी अशी खेळी पाहायला मिळते. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न जरूर चालू आहे, परंतु प्रयत्न काही सफल होताना दिसत नाहीये. नितेश वैयक्तिक 2 धावांवरती खेळतोय, 3 धावांवरती माफ करा. ती विकेट मागाशी हरी यांनी चुकवली होती, परंतु पाहूया ही विकेट किती महाग पडेल ड्रीम 11 या संघाला. सुरेख पद्धतीचा चेंडू, इट्स अ गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू सीमारेच्या पार, इट्स अ SM बॉयज चौकार. पडेल, महागात पडली 4 धावांमध्ये. अजून पाहूया किती महागात पडेल. एक धाव नक्कीच अंकित गेली. एका धावेने धावफलक हे पुढे सरसावलंय. धावफलक 12 या आकड्यावरती थोडं महागडं षटक हाताळतं असं म्हणावं लागेल. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा आलेत एका चौकाराच्या मदतीने. गॅस इट्स अ वाईट बॉल, कुठेतरी दिशा भटकताना दिसतोय. ड्रीम 11 हा संघ, ड्रीम 11 या संघाचा जर विचार केला, या हंगामातील सक्सेसफुल संघ अशी त्यांची ओळख. कल्याणमधील एक उभारता संघ. सुरेख पद्धतीचा चेंडू, इट्स अ गॅप शॉट सिलेक्शन. एफर्ट बघा, एफर्ट तर पूर्ण दिले, परंतु चेंडू सीमारेषा पार चौकार. डीजे कुठेतरी इनफॉर्म दिसतोय. जितू कमबॅक करतो आपल्या संघासाठी. येस, इट्स अ डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17 या आकड्यावरती. 12 चेंडू 17 धावा झाल्यात. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा आल्या, तो एक गडी बाद झाला होता, परंतु या षटकामध्ये तब्बल आपल्याला 13 धावा येताना दिसत आहेत. नो टीम मिटिंग इज अलाउड, ह्याची नोंद घ्यायची आहे. संकेत कदम आणि टीम जरा लक्ष द्यायचं या गोष्टीकडे. आम्हाला कठोर निर्णय घ्यायला लावू नका अशी आयोजकांकडून आम्हाला सूचना येते, म्हणून आम्ही तुम्हाला हे वारंवार सूचित करतोय. तर नवीन आलेला गोलंदाज संकेत, संकेत याला आमंत्रित केलं गेलं आहे. अनिकेत, संकेत ही गोलंदाजी करणारी ही जोडी ड्रीम 11 या संघाची. दोघांचं आपण जर बॉलिंग ॲक्शन बघितलं तर सेम दिसते, परंतु अनिकेत राईट हँड ओव्हर करतात, तर संकेत डावकुरा गोलंदाज लेफ्ट हँड बॉलिंग फेदक मारा करतोय का पाहूया. या षटकामध्ये 17 या धावसंख्येवरती धावफलक आतापर्यंत 1 धाव घेतली जाईल का? 1 धाव नक्कीच घेतली गेली. आपण जर बघितलं करण क्षेत्ररक्षण करतो, ज्याने आता चेंडू अडवला. तिसाई चषकातील मागील आठवड्यात ह्याच ग्राउंडवरती जी चषक झाली होती त्या चषकाचा मॅन ऑफ द सिरीज सायकलचा मानकरी ठरला होता करण सिंग. तोच आपल्याला इन ॲक्शन पुन्हा एकदा दिसतोय या मैदानाच्या आतमध्ये. चालू असलेला सामना ड्रीम 11 विपक्ष श्री साईबाबा पिसवली. सुरेख फटका, इट स्ट्रेट डाऊन, स्ट्रेट ड्राईव्ह आणि चौकार. करताना दिसतात. 9 धावांवर खेळतात आतापर्यंत. 4 चेंडू आणि 9 धावा. खेळाडू कक्षातून कोणीही आवाज होऊ नका आणि स्पर्धेचे काही नियम आहेत त्याचं सुद्धा पालन करा नक्कीच. आणि मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारची शिवीगाळ गेल्यास पेनलाइज केल्या जाईल. इथे चुकी झाली आणि धावा मिळतील त्या 4 लेग बाईच्या स्वरूपात. 4 धावा. डीजे श्रीरामचंद्रजी बीट झाला म्हणून 4 धावा नक्कीच मिळतील. बघा काय चेंडू टाकलाय. थोडेसे स्वतःवर नाराज दिसत आहेत सूरज, परंतु गेम अजून खूप लांब आहे. अजूनही 2 ते 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. सुरेख पद्धतीचा चेंडू, बघा काय चेंडू टाकला. यान
इट्स अ नो बॉल. पंचांनी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे, कारण की स्टंपिंग तर सूरज मागाडे यांच्या मार्फत केली गेली, परंतु ती सक्सेसफुली केली गेली आहे की नाही त्याच्यासाठी आम्हाला थर्ड अंपायरकडे जावं लागेल. थर्ड अंपायरनं आमंत्रित केलं आहे, तर शेखरजी धोत्रे सर तिकडे उपस्थित आहे आणि आपल्याला थोड्याच वेळात आपला योग्य तो निर्णय कळवतील. तो पंच लाईनचा नो आहे की हाताचा नो बघा. साईडरम अलाउड नाही या स्पर्धेमध्ये, परंतु जर हात तुमचा खूपच वरती गेला तर पंच तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कॉल देणार नाही आहेत, डायरेक्ट तुम्हाला दंडित केलं जाईल. चेंडू झालेले आहेत ते सुरेख पद्धतीची गोलंदाजी करत होते, परंतु हाताचा नो दिला गेला पंकजी भोईर यांच्याकडून. सुरेख पद्धतीचा चेंडू वाईट बॉल होता, परंतु फलंदाजाला चेंडू काहीसा किळला नाही म्हणून चेंडूला अटेम्प्ट केलं गेलं. नक्कीच सुरेख पद्धतीचा चेंडू आहे आणि इट्स कट आउट. फलंदाज बॅक टू द पवेलियन. काय कॅच घेतले सूरज माकडे यांनी टीजे. टीमचे कॅप्टन इथे आहेत. लेट मॉन्टी 11 टीमचे कॅप्टन यायचं लगेच नक्कीच टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. दुर्वा 11 आणि लेट मॉन्टी 11 दोन्ही टीमचे कॅप्टन यायचं टॉस साठी. ओ टू कॉम बॉक्स. थँक्यू प्रथमेश. बघा पुढील होणाऱ्या सामन्याचा कॉल दिला गेलेला आहे. दुर्वा सीसी विपक्ष लेट मॉन्टी स्मृती. दोन्ही संघांनी आपला संघ रेडी करून ठेवायचा व या इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीचा कौल दिला जाईल आणि येणाऱ्या सर्व संघांना सूचना असेल बघा. 5 षटकांचा हा खेळ असेल तर त्यासाठी तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी दिला जाईल, त्याचं सुद्धा पालन करायचं. 1 मिनिटही लेट झाल्यास तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल आणि साईडरमचा कॉल कुठल्याही गोलंदाजाला दिला जाणार नाही आहे, डायरेक्ट त्याचा नो दिला जाईल व मैदानाच्या आतमध्ये जर शिवीगाळ केली तर तुम्हाला 5 रनांनी पॅनलाइज केलं जाईल, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. आपण स्वर्गीय मनोहर वसंतराव शिंदे व स्वर्गीय गणेश बाबूराव मोरे यांच्या स्मरणार्थ SM बॉईज क्रिकेट चषक 2022 डे नाईट क्रिकेट स्पर्धा आपण बघतोय. कालचा दिवस तर सुखरूपरित्या पार पडला. आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आजच आपल्याला कळणार आहे. संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत कळेल आपल्याला की कोण ठरणार आहे या स्पर्धेचा मानकरी. पंच सामना चालू करायचा. विनंती असेल आपण प्रत्येक ओव्हर नंतर प्रत्येक चेंडू नंतर कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग करू नका. चौथं व वैयक्तिक दुसरं षटक घेऊन सज्ज झाला आहे अनिकेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा अंकित झालेली आहे ती 28-28 या आकड्यावरती. सुरेख पद्धतीचा चेंडू बघा काय चेंडू टाकतोय. जमेची बाजू असेल साईबाबा पिसवली या संघाची. जितू व नितेश हे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसतंय. जितू विस्फोटक खेळी आपल्याला खेळताना दिसतंय. सुरेख पद्धतीचा चेंडू, परंतु एकच धाव घेतली जाईल. काय आहेत तिकडे 2 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आतापर्यंत. ही मॅच तुम्हाला टफ फाईट मॅच बघायला मिळेल. साईबाबा पिसवली विपक्ष ड्रीम 11 या संघामध्ये क्षेत्र
मध्ये प्रत्येक चेंडू नंतर बदल केला जातोय. जसा खेळाडू तसे क्षेत्ररक्षण लावले जाते. प्रत्येकाला माहीत असतं कोणाची ऑफ साईड स्ट्रॉंग येतं, कोण लेग साईडला स्ट्रॉंग फटके मारू शकतो. त्या अनुषंगाने आपल्या संघातील ताकदवान खेळाडू ज्यांचं फिल्डिंग चांगलं आहे त्यांना तिकडे तैनात केलं जातं. आपण बघू शकता की कसं क्षेत्ररक्षण शिफ्ट केलं गेलंय प्रत्येक फलंदाजासाठी. सुरेख पद्धतीचा चेंडू आणि येस 8 पर्यंत 2 धावा घेतलेल्या आहेत. 2 कॅच माफ करा. हॅलो. चला स्पीडअप करायचं बघा. पंचांकडून आम्हाला वारंवार सांगितलं जातं थोडंसं स्पीडअप करायचं प्रत्येक नंतर प्रत्येक चेंडू नंतर तुम्ही नवीन आलेला फलंदाज सोनू सुरेख अशी खेळी त्यांच्या मार्फत सुद्धा आपल्याला बघायला मिळते. जर्सी नंबर 97 आपल्याला दिसत आहेत. नक्कीच आतापर्यंत माघारी परतलेत. जितू अजूनही मैदानाच्या आतमध्ये विस्फोटक खेळी खेळताना दिसते. सुरेख पद्धतीने चेंडू होता परंतु चेंडू खूप बाहेर होता म्हणून पंच वाईट घोषित करतील. चेंडूला व गोलंदाजाला दंडित करतील एका धावेने. चेंडू पुन्हा एकदा वाईट चेंडू कुठेतरी दिशा भरकटतोय. लेंथ चांगली आहे पण लाईन खराब आहे त्याच्यामुळे गोलंदाजाला पुन्हा एकदा दंडित केलं गेलंय अवांतरच्या स्वरूपात. सुरेख पद्धतीचा चेंडू मारण्याचा प्रयत्न परंतु पंचांचा निर्णय काय असेल इट्स अ नॉट आउट. परंतु यष्टीरक्षण आपल्याला बघायला मिळतं. सूरज मागाडे यांच्या मार्फत चुकी झाली होती. 4 धावा त्यांच्या मार्फत सुद्धा किपिंग करताना सुटल्या गेल्या होत्या परंतु 2 कॅच घेऊन त्यांनी सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून दिलंय आपल्या संघाला. ड्रीम 11 या टीमला 8 चॅलेंजर या संघाकडून आधी खेळताना दिसायचे परंतु आता आपल्याला ड्रीम 11 या संघाकडून खेळताना दिसत आहेत. सुरेख पद्धतीची गोलंदाजी संकेत अनिकेत यांच्या मार्फत आपल्याला बघायला मिळते. सुरेख पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा डॉट चेंडू. चेंडू झालेले आहेत ते ओव्हर. येस इट्स अ ओव्हर. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा अंकित झालेल्या आहेत 31. फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केला. सुरेख पद्धतीची गोलंदाजी. दुसरं षटक हाताळलं होतं अनिकेत यांनी. त्या षटकामध्ये 13 धावा दिल्या होत्या परंतु या षटकामध्ये आपल्या संघाला कमबॅक करून दिले म्हणजेच 2 षटक हाताळून फक्त आणि फक्त 16 धावा खर्च केल्यात. शेवटचं षटक घेऊन सज्ज झालाय प्रिन्स. ऑलराऊंडर्स या भूमिकेमध्ये आपल्या संघाकडून ही भूमिका पार पाडतात. फलंदाजीसाठी ओपनिंगला येतात परंतु आज गोलंदाजी सुद्धा करतात आपल्या संघासाठी. कुठेतरी आपल्याला इकॉनॉमिकल खेळी करताना दिसत आहेत साईबाबा पिसवली हा संघ. कारण की 4 षटक झालेत आतापर्यंत फक्त आणि 31 धावा धावफलकावरती जमा केलेल्या आहेत. शेवटचं व अंतिम षटक असेल हे निर्णायक षटक असेल. शेवटचे 6 चेंडू असतील. हाणामारीचं षटक असं त्याला म्हटलं जातं. प्रिन्स उर्फ बाबू याला आमंत्रित केलं गेलं शेवटच्या अंतिम हाणामारीच्या षटकामध्ये. पाहूया साईबाबा पिसवली ह्या षटकामध्ये किती धावा जमा करू शकतो. बघा काय चेंडू टाकलाय. चेंडूचा टप्पा पडतो आणि काय कट करतोय चेंडू. जितू याला हा चेंडू काही कळला नाही. बघा या षटकानंतर नाणेफेकीचा कौल दिला जाईल. दुर्वासीसी विभाक्ष लेट मॉन्टी स्मृती दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचं. प्रीतमन टीम. सुरेख पद्धतीचा चेंडू. बघा काय चेंडू टाकलाय. जागेवर उभा करून ठेवलाय व जितू इन्फॉर्म असलेला फलंदाज संपिंगच्या स्वरूपात बॅक टू द पवेलियन. डीजे
असतील, परंतु काय गोलंदाजी केली आहे प्रिन्स यांनी. सुरेख पद्धतीचा चेंडू, परंतु खडसे मोठे फटके मारण्याच्या नादात बॉक्स आउट. आत्महत्या खडसे आल्या पावल्यानी परत बॅक टू द पवेलियन. डीजे अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. पाहूया किती धावा जमा करतील, कारण की आतापर्यंत 31च धावा झालेल्या आहेत आणि 31 या धावसंख्येवरती कुठेतरी प्रिन्स यांनी लगाम लावून ठेवलाय. पद्धतीचा चेंडू, पंचांचा निर्णय. येस, इट्स आउट. काय गोलंदाजी करतो, बॅक टू बॅक 3 विकेट आपल्याला बघायला मिळाले, म्हणजेच विकेटची हॅट्रिक. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक असं म्हणावं लागेल. ती जाते ती प्रिन्स बाबू ह्याच्या नावावरती. नवीन आलेला फलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. वाईड बॉल काउंट होता, त्याच्यामुळे हा चेंडू ग्राह्य धरला गेलाय व विकेट सुद्धा घेतली गेली या चेंडूवरती. 3 चेंडू 3 विकेट, 4 चेंडू पर्यंत हाताळलेत, एकही धाव गेल्या नाहीये. ड्रीम 11 ह्या संघाची ही समेची बाजू, ह्याच्यासाठी हा संघ. सुरेख पद्धतीचा चेंडू, बॅक टू बॅक 4 विकेट. आज नक्कीच रेकॉर्ड केला गेला. राज सकपाळ याच्या 5 विकेट, तोच रेकॉर्ड पुन्हा एकदा करतोय का प्रिन्स. एका ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 विकेट घेतलेले आहेत. अजूनही एक चेंडू शेष असेल, आम्हाला सांगतील. आमच्यासोबत गुणाल एका का बिपिन दुबे जोडले गेलेत. सकाळच्या 17 पासून शेवटचा चेंडू, या चेंडूवरती विकेट भेटेल का रन भेटेल. नक्कीच एक धाव नक्कीच अंकित केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी केली गेली आणि इथे फलंदाज बाद. धावसंख्या 32 या आकड्यावरती विजयासाठी गरज असेल ड्रीम 11 या संघाला. 32 झालेले आहेत. तेहतीस धावा झालेल्या आहेत, माफ करा. 33 धावा आणि विजयासाठी 34 धावांची गरज असेल. डीजे
हॅलो हॅलो. सामन्याला होईल सुरुवात. 34 धावांची गरज असेल विजयासाठी. नक्कीच पहिल्या इनिंगचा संपला गेला. 34 धावांची गरज असेल. साईबाबा पिसवली हा संघ गोलंदाजी करतोय. ड्रीम इलेव्हन या संघाला 34 धावांची गरज विजयासाठी. चला आपण पुढे जाऊया. कॉमेंट्री बॉक्स मधील होईल परिवर्तन. पुढील आवाज आपण ऐकूयात. नेतवलीचा प्रथमेश ठाकूर. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय. क्रॅकिंग स्ट्रोक प्रिन्सच्या बॅटमधून हा फटका तुम्ही पाहिला. सिंगल आली आहे. धावसंख्या पहिली धावफलकावरती लागत असताना ड्रीम इलेव्हन विपक्ष साईबाबा पिसवली असा सामना तुम्हाला पाहायला मिळतो. लेट मॉन्टी इलेव्हन टीमचे कॅप्टन आहेत. फटका चांगला आहे. दरम्यान बॉल जातो सीमा पार नॉनस्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. लेट मॉन्टी इलेव्हन आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम ध्रुव इलेव्हन. दुर्वा इलेव्हन असेल. हेड्स इज द कॉल. हेड्स इट इज. टॉस जिंकला दुर्वा इलेव्हन टीमच्या कॅप्टनने. मान्यवरांचा आभार. आपण व्यासपीठावरती विराजमान होऊ शकता. तर टॉस जिंकला सर्वप्रथम निर्णय काय असेल? फिल्डिंग करणार. फिल्डिंग करण्याचा निर्णय. स्वतः आयोजक संघ मात्र खेळणार आहे. काय स्ट्रॅटेजीने उतरणार आहे? मॅच चालू आहे, जास्त वेळ घेत नाहीये. काय नाही, जास्त कमी धावांवर थांबवण्याचा प्रयास करणार आम्ही, फक्त एवढं. टॉस जिंकून सर्वप्रथम तुम्हाला फिल्डिंग करणाऱ्या संघाने डिसिजन घेतला. तुम्हाला बॅटिंग करायची आहे. किती धावांपर्यंत पोहोचण्याचा तुम्ही प्रयत्न कराल? जितके जास्त धावा होतील तितके जास्त धावा. कोणत्या फलंदाजांवरती विश्वास ठेवता? विशाल. 11 जणांचा खेळ, एकट्या विशालवरती विश्वास ठेवतात आणि हरकत नाही आहे. टॉस बॉक्स येथून मला माहिती येते टॉस जिंकलाय दुर्वा इलेव्हन टीमने आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जाऊया सुरू असलेल्या सामन्याकडे. 34 धावांची गरज असताना बाबू अर्थातच प्रिन्स मैदानाच्या बाहेर मात्र जाताना तुम्हाला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा. ट्रिपल एसचा बँड अँबॅसिडर आहेत अजय. स्काय आहेत नक्कीच. KPL मध्ये जर पाहिलं तर ट्रिपल एस या नक्कीच कंपनीचा तो ब्रँड अँबॅसिडर झाला होता आणि नक्कीच KPL मधला सर्वात महागडा गोलंदाज त्याच्या समोर होता तो म्हणजे अजय. त्या षटकामध्ये डबल पाहिले तर 11 धावा आल्यात. सागर गोलंदाजी मार्क वरती आहेत. नाही, एक सागर नाव म्हटलं की बिपणने देखील उल्लेख केला. सागर पावशे, मिस्टर 360 ऑफ अंडरआर्म क्रिकेट. हरकत नाही. गोलंदाज सागर. स्काय स्ट्रायकिंग एंडवरती तुम्हाला मात्र पाहायला मिळतो. दरम्यान हा डॉट बॉल आला. प्रत्येक एक डॉट बॉल दबाव दडपण वाढवेल. 33 केला आहेत, 34 करायच्या आहेत आणि आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती 11 लागल्यात. 23ची गरज. स्विच इट. फटका चांगला. दिशा दिले. गॅप शॉट सिलेक्शन. बॉल चाललाय सीमा पार नॉन स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
प्रबळ दावेदार होते, पण त्यांनी मात्र ते ब्रँड एम्बॅसिडर ची जी जागा होती, ती जी ब्रँड एम्बॅसिडरशिप होती, ती मात्र स्कायला दिली होती. आणि दरम्यान तोच फलंदाज आता मैदानाच्या बाहेर. बिग विकेट डाऊन, मोठा विकेट इथे मात्र मिळत असताना फलंदाज बाद. सूरज आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 14 क्रमांकावरती 2 गडी बाद झाले. प्रिन्स आणि सोनू. धावसंख्या दाखल करती 15-15. करण आहे बिपिन मैदानाच्या आतमध्ये, कारण आठवतोय करणची बॅटिंग 2 चेंडू 9ची करत असताना 1 बॉल वाईट आला, त्यानंतर 2 चपराक तुम्हाला मात्र पाहायला मिळेल. तो सामना ड्रीम 11 टीमने जिंकला होता आणि त्याचमुळे तो खेळाडू आणि तो संघ मात्र 3ऱ्या क्रमांकापर्यंत पोहोचू शकला होता. आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट नो डाऊट, मॅन ऑफ द सिरीज श्री देसाई चषक आणि नक्कीच मॅन ऑफ द सिरीजचा दावेदार देखील तो खेळाडू झाला होता. यावेळी लास्ट टेपआउट करून खेळण्याचा प्रयत्न, फटका पाहायचा इथे. पंचांचा इशाऱ्याची वाट पाहिली जाईल. डिसिजन काय येईल, निर्णय काय येईल पंचांचा. फलंदाज बाद. आणि नुकतंच आमच्यासोबत कॉम्बॉक्समध्ये तुम्ही पाहतायत संजय पाटील आलात. संजय पाटील एक जबरदस्त क्रिकेटर आहेत पिसवलीचे आणि रेकॉर्ड देखील त्यांच्या नावावरती आहे. 8 चेंडू आणि 7 चपराक, 7 चौकार तुम्ही त्यांच्या बॅटमधून पाहिले होते. पिसवलीची जी शृंखला तुम्ही पाहिली, स्वर्गीय नारायण शेट स्मृती चषक आणि टाळ्या वाजवल्या जातात. पंकज भोईर तुम्ही पाहतात, ॲप्रिशिएशन देतात, ॲप्रिशिएट करतात ज्या प्रकारे बॅटिंग केली होती. पण त्यांनी चॅलेंज केलं होतं, जेव्हा मी गोलंदाजीसाठी येईल तेव्हा चौकार मारून दाखव, आणि मारले नव्हते. संजय पाटीलला शांत ठेवलं होतं. सहमत आहेत. आणि दरम्यानचा हा नो बॉल, येस नो बॉल आहे. धावसंख्या धावपल करते नो +1, 19 धावा. अब 15 धावा करायच्यात अजूनही या मॅच मध्ये. पाहिलं तर ड्रीम 11 टीमला बाहेरची कडा लागली आहे. बॅटच्या रिदम मध्ये बॉल नीट आला नाही. या डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मिळते. धावसंख्या धावपल करते 20. 14 धावा अजूनही करणं गरजेचं आणि चेंडू शिल्लक असतील 18 चेंडू 14ची गरज या मॅच मध्ये ड्रीम 11ला सामना जिंकण्यासाठी. तर गोलंदाज सज्ज होता. गोलंदाजी मार्क वरती अजय आला सेकंड स्पेलमध्ये. नाही, कॉम्बॉक्समध्ये असायचं वातावरण ते चालूच राहील अख्खा दिवस, कारण संजय पाटील जे जोडलेत आम्हाला. दरम्यानची सिंगल तुम्हाला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती सिंगलच्या मदतीने पुढे सरसावले. टीमची टोटल ड्रीम 11ची 21-21. ऑन ड्राईव्ह गेला, फटका चांगला, मिड विकेटला खेळाडू आहेत. बावीस धावा दाखल करते लागला. 22 ऑन स्कोर कार्ड.
गोलंदाज पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बाहेरची कडा, बॉल जाऊन विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बिग विकेट डाऊन, 1 विकेट डाऊन. लागणारा धक्का आणखीन एक ड्रीम 11 ला. साठी जाग्यात न्यू बॅट्समन यश. यावेळेला फ्लिक केलं ऑन साइडला क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. तिथे मात्र सिंगल मिळेल. धावसंख्या धावपल करते मात्र सिंगलच्या मदतीने पुढे सरसावली टीमची. टोटल 23, 23, 11 अजूनही करायच्यात. फ्लिक ऑफ द रिस्ट तुम्हाला मात्र पाहायला मिळतो. ऑन साइडला फक्त चेंडूला दिशा दिली, टर्न केलं बॉलला. सरळ हाताने खेळला, फटका चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या. इथे पाहणं गरजेचं आहे, बॉल लागलाय का रोला. तिथे आमचे नक्कीच खेळाडू देखील बसलेले आहेत. 4 असेल, चौकार आहे. चांगला फटका, एफर्ट्स भरपूर चांगले तुम्ही पाहिले. प्रयत्नांना मार्क 100 दिले जातील. आणि प्रतीकचं देखील कौतुक करावं लागेल. त्याने देखील लगेचच सांगितलं की बॉल रोला टच झाला, त्यामुळे तिथे चौकार असेल. खेळाडू वृत्ती असणं भरपूर गरजेचं. तुम्ही किती चांगलं खेळता, तुमची बॅटिंग कशी आहे, बॉलिंग कशी आहे, यापेक्षा जास्त महत्त्व तुम्ही मैदानामध्ये कशा प्रकारे राहताय, वापरताय, या गोष्टीला दिले जात आहे. धावसंख्या पाहिली तर धावपल करते 28, 28 आहे. आणि आता 12 चेंडू आणि 6ची गरज असेल. आणि दोन्ही बंधू मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. ज्याप्रमाणे इंडियन क्रिकेट टीम मध्ये, मुंबई इंडियन्स टीम मध्ये देखील पाहिलं असेल, हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या पण यावर्षी जोडी फुटली आहे. आणि त्याच प्रकारे दोन्ही फलंदाज खेळपट्टीवरती. करण आणि त्याची साथ देण्यासाठी फलंदाज मात्र यश मैदानाच्या आतमध्ये. चला बी फास्ट, स्पीडअप करायचा. अंपायर आपण देखील सातत्याने सूचना देत राहायचा खेळाडूंना. आज नाही पंकज भोईर सर थोडा वेगळा नक्कीच ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. त्यांच्या डोक्यावरती एक रुमाल देखील आहे आणि त्यावरती कॅप परिधान केली आहे, गॉगल देखील परिधान त्यांनी केलं आहे. एक वेगळी शैली त्यांची आज पाहायला मिळते. इथे फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये मिड विकेटला. दरम्यानची सिंगल टीमची टोटल धावसंख्या धावपल करते मध्ये तुम्हाला पाहायला मिळते 30, 4 धावांची अजूनही गरज या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी टीम ड्रीम 11 ला. 34ची गरज, 30 झाल्यात, 4 करायच्यात. फटका चांगला आहे, गॅप मध्ये ढकलल्या बॉलला. विनिंग स्ट्रोक, करणच्या बॅट मधून धमाका. सामना संपला, मॅच फिनिश. मॅच जिंकली ड्रीम 11 टीमने. द मॅच. तब्बल 4 विकेट ज्याने आपल्या षटकामध्ये कॅरी केले तो